अप्लाय करायचं हो सर. मग आता हाताने लावतो. हाताने नाही लावायचं, फ्यूजर पकडावं लागेल आपल्याला. हो आता हाताने धरतोय, नंतर लावतो, मग नंतर फ्यूजर धरतो. पकडतो तसे हाताने पकडायचं, त्याला फ्यूजरच पकडायचं. त्याच्याशिवाय परफेक्ट येतच नाही. तर बॉल मोठे छोटे मोठे होते. हाताने लावावं हाताने काम करतोस ना. हो सर. आता आधी मी हाताने धरत होतो, नंतर लावत होतो पीपीडी, नंतर यांना धरून हे करतो. तुला जे सांगलं होतं ते करा. पकड सोडे ह्याला धरायला काय अडचण आहे. ब्लोअर पर्यंत तुला कोणत्या हातात धरणार असते. पहिले तो आपला येतो कर. बरोबर आहे. तुम्ही काय करत होतो ते सांगायचं नाही. इथं जे शिकवलं ते करायचं. म्हणजे तुम्ही पडलेलं सिमेंट आली स्लॅब टाकलेलं काय? स्लॅब टाकला. किती जणांना माहिती नाही काय ते? माहिती नाही. माहिती नाही कोणाला म्हणलं त्यालाही माहिती आहे. विचारायला काय पीपीडी टेस्ट कशाची राहते कथीर आणि पेस्ट मिक्स कथीरचीच असतात. कथीरचे बाहेर आता उजव्या हाताने तुमचं पहिलं काय चेक करायचं आपल्याला. टेम्परेचर 280 आहे का. चिमटा हलवायचं नाही बिलकुल बी. 280 आहे का चिमटा. कमी जास्त एअर 0 चिमटा हलवू नको. पुन्हा कमी जास्त होत नाही का? होती दुनिया हात इथं बिझी झाल्यावर कशाने करणार कमी. माणूस ठेवा लागले. कमी कर. गोपास लोक करले. प्रेस करायचं नाही जास्त ना. चिमटा इकडे बसायचं तुझ्या आता. मार पुढं सरकायचं. आपण सरकायचं नाही. पटकन सरकायचं. हॉटगन ठेवू. काही चालवायचं नाही चिमटा. हॉटगन नाही. एक बॉल कमी होते काय. आता तू जशी रिबॉलिंग करत होतास त्याच्यात आणि काही फरक वाटला का? वाटला फरक वाटला. परफेक्ट झाले एकदम. एक दोन बॉल बनले नाही ते डायरेक्ट निघाल सर. नाही मला घासावं लागतं. 2-3 बॉल बनले नाही. कसे वाटले रिबॉलिंग? फर्स्ट टाइमच केला असेल तर हात चलचल काम आता परफेक्ट बनवू शकतो. गेल्या मॅचला मी इरफान करत होता. त्याची पद्धत वेगळीच होती. एकदम सोपी पद्धत आहे आपली. जाऊ दे रे. जाएगा एक बॉल खेळला. डबल नाही करायचं सर. दोन मुली जेवढे बॉल गेले तेवढे. किती राहिले सर? 2 किती? 3 मध्ये स्टेन्सिल मध्ये
समज नाही गेल तशी तसं सरळ दिली. असं झालं वापरायचं. इथून घेऊ थोडं. असं नाही असं नाही. खाली आपण हेच लावलं नाही 2-3 बॉल बनवायचे म्हणून लावलं. स्टेन्सिल काढताना सर बॉल उचलतात का काही? जे खाली चिटकले नसतील ते उचलतील. प्रॅक्टिस करत बसला तू डोस कधी तुला घेऊन का डोस करून जरी तुम्हाला हाताने लावा सांगितले होते का तिकडं? नाही हाताने नाही होत सर. मी काय करतो असं हाताने धरत होतो आणि ते यानं लावत होतो. नंतर असं पुसून घ्यायचं नंतर ट्विझर करायचं. हलत नाही कपड्यानंतर जेव्हा एक्सपर्ट होशील ना त्या टायमिंग वर वापरतो. जय भीम सर. जय हिंद. झूम करू कोणाला? दोन काम करते का नाम गेलं कुठे सर ते मेटलचं ब्रश आहे का? कडक थोडं म्हणजे ताराचं. ताराचं नाही घोड्याची केस असते सेफ्टीची. सिलिकॉनचे सिटवाने रॅम वरी रॅम असते खाली सिटवा. प्लास्टिकचे पण ते कडक असतील. त्या ताराचं बंद त्याला जर आपण हातात घेऊन कळत नाही आपल्याला. युट्यूबला येणार आहे. सगळं रेकॉर्ड करायला बरं आगाव बोलणार काहीच. सगळं रेकॉर्ड करायला देणार. फीस कमी करा सर. वाढवावं लागतं ते कॉपी करायला.